पिंपरी सौदागर लोकेशनमध्ये जर तुम्ही 3 BHK बघताय तर हा व्हिडिओ खास तुमच्याकरिता राहणार आहे. आत्ता मी पिंपरी सौदागरला एक 1300 स्क्वेअर फीटचा 3 BHK शूट करायला आलेलो आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा 4 BHKचा फ्लॅट मी ऑलरेडी शूट केलेला आहे. ह्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या एंडला भेटून जाईल. हा जो प्रोजेक्ट बघताय इथे आपल्याकडे 3 BHK 1300 स्क्वेअर फीटचा राहणार आहे. टोटल 5 एकरचं लँड पार्सल आहे. 4 लक्झरियस टॉवर राहणार आहेत. 1.25 एकरमध्ये ग्राउंड फ्लोअरला ॲमेनिटीज आहेत. 1.25 एकरमध्ये तुमच्या रूफटॉपला ॲमेनिटीज राहणार आहेत आणि हा कनेक्टेड रूफटॉप राहणार आहे. आणि समोरच्या बाजूला 500 एकरमध्ये तुम्हाला ग्रीन स्पेस भेटणार आहे. या प्रोजेक्टचं डिटेल्ड टूर मी 4 BHKच्या व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे. चला तर मग आपण ह्याची सॅम्पल फ्लॅटची टूर करू. सो हा असणार आहे आपला 1296 आणि 1305 स्क्वेअर फीटचा 3 BHKचा फ्लॅट. हा सॅम्पल फ्लॅट राहणार आहे. जसं आपण एंटर करू सेम ॲज इट इज क्वालिटीची आपल्याला डोर्स भेटतील. डिजिटल लॉक असेल आणि जसं आपण पुढे येऊ ह्या लॉबीमधून जसं आपण पुढे येऊ हा आपला असणार आहे प्रशस्त असा लिव्हिंग एरिया. पाहू शकता तुम्ही किती स्पेशियस हा लिव्हिंग एरिया आहे. सो ह्या बाजूला ही जी वॉल आहे इथे तुम्ही पूर्ण TV युनिट करू शकता. त्याच्याच ऑपोजिटला या ठिकाणी तुमचा C शेपमध्ये सोफा येईल आणि खूप प्रशस्त असा हा लिव्हिंग अँड डायनिंग आहे. तुम्ही आता डायनिंगच्या इथे थांबलेला आहे. सो लिव्हिंगच्याच पुढे जसं येऊ आपण या बाजूला आपली डायनिंगची स्पेस आहे. तो स्पेस खूप चांगली आहे. 6 to 8 सीटरचा डायनिंग आरामशीर इथे होईल. त्याचबरोबर लिव्हिंग एरियाच्या सोबत आपल्याला आपली फर्स्ट बाल्कनी भेटणार आहे. चला आपण बाल्कनी बघूया. 12x6 ची ही बाल्कनी आहे. टफन ग्लासची रेलिंग आहे आणि बाल्कनी मधून तुम्ही बघू शकता आता कन्स्ट्रक्शन फुल स्विंग मध्ये चालू आहे. आणि ही तिन्ही साईडनी कवर्ड बाल्कनी असणार आहे. खालची जी टाइल्स आहे हे अँटी स्किडची राहणार आहेत. चला आता आपण बाकीच्या रूम्स पाहू. बाल्कनी तर तुम्ही पाहिलीच आहे. त्याच्यासोबतच आता आपण आपलं किचन एरिया बघू. इथे तुम्हाला स्पेशियस असं L शेपमध्ये किचन भेटत आहे. सो खूप स्पेशियस आहे. तुम्ही पाहू शकता की हा प्लॅटफॉर्म जो केलेला आहे त्याचबरोबर डबल सिंक आहे. ड्राय बाल्कनी तुमची इन्क्लोज आहे. या बाजूला विंडो आहे. सो फुल साईजची विंडो आहे. इथे डिशवॉशर ठेवू शकता. वॉशिंग मशीन इकडे येईल आणि ह्या ठिकाणी तुम्ही वरचे कॅबिनेट्स करू शकता आणि तुमचं सिंक पण इथे डबल सिंक भेटणार आहे. सो व्हेजिटेबल वॉश करायला बाकीच्या गोष्टी करायला भरपूर स्पेस आहे. ह्याच पद्धतीने असे जसे कॅबिनेट्स केलेत तसे तुम्ही करू शकता. खूप स्पेशियस किचन आहे. लेडीजला हे किचन खूप आवडणार आहे आणि तुम्ही बघू शकता की केवढी जागा आहे वॉक अराउंड करायला. सो कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही आहे ते ह्या 3 BHKमध्ये. त्याच्यासोबत ह्या बाजूला रेफ्रिजरेटरची जागा आहे. तुमचा फ्रीज ह्या बाजूला येऊन जाईल. आता आपण आपल्या बाकीच्या बेडरूम्स बघूयात. बाकीच्या रूम्स बघूयात. लिव्हिंग एरिया, डायनिंग एरिया आणि किचन आपण पाहिलेलं आहे. आता आपली फर्स्ट बेडरूम बघू. हा बटरफ्लाय कन्सेप्टचा फ्लॅट आहे. 2 बेडरूम ह्या बाजूला आहेत. 1 बेडरूम ह्या बाजूला आहे. सो ही आपली फर्स्ट बेडरूम राहणार आहे. तुम्ही आयडियली हिला गेस्ट बेडरूम म्हणून वापरू शकता. जसं एंटर कराल लेफ्ट हँड साईडला तुमचा अटॅच वॉशरूम राहणार आहे आणि पुढे आल्यावर ही आपली फर्स्ट बेडरूम राहणार आहे. 10x13ची ही साईज आहे. सो खूप प्रशस्त अशी आहे. बेड इथे ठेवू शकता. समोर वाटलं जर तुम्हाला TV करायचं आहे, खाली स्टोरेज करायची तेही करू शकता. त्याच्यासोबत ह्या बाजूला ही पूर्ण जी वॉल आहे इथे तुम्ही तुमचं पूर्ण वॉर्डरोब करू शकता. सो तुमचं सगळं स्टोरेज ह्या बाजूला येईल. त्यासोबतच ह्या ठिकाणी असणारे आपल्याला विंडो सो खालून फिक्स आहे, वरून ओपनेबल आहे आणि ही विंडोची जी क्वालिटी आहे ही खूप प्रीमियम राहणार आहे. त्यासोबत इथे मॉस्किटो नेट पण आहे. तो खूप प्रशस्त अशी ही बेडरूम आहे. ही आता आपली होती फर्स्ट बेडरूम. आता आपण आपल्या बाकीचे बेडरूम बघू. सो आपण फर्स्ट बेडरूम आता पाहिलीच. आता आपण पुढे येऊयात. आपली सेकंड बेडरूम बघूयात. त्या बाजूला आपली फर्स्ट बेडरूम होती. इथे लिव्हिंग एरिया, हा डायनिंग एरिया आणि इथे असणारी आपली ही सेकंड बेडरूम. खूप सुंदर आणि खूप प्रशस्त अशी बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता आता दुपारचे 3 वाजलेले आहेत पण लाईट इथे बघू शकता किती चांगली येत आहे. सो तुमचा जो फ्लॅटचा व्ह्यू आहे तो पण लाईफ टाईम ओपन आहे. सो तुम्हाला व्हेंटिलेशन लाईट फ्लॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे. आणि इथेही तुमची फुल साईज विंडो आहे. ही तुम्ही किड्स बेडरूम म्हणून वापरू शकतात. इथे मुलांचं स्टडी टेबल, या बाजूला बेड,
या बाजूला तुमचं वॉर्डरोबची पूर्ण स्पेस येऊन जाईल. सो फ्लॅटचं युटिलायझेशन करायला खूप चांगलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्या बेडरूमचं एक चांगली गोष्ट आहे की तुमचं वॉशरूम हे कॉमन नाही आहे, अटॅच आहे. सो या बाजूला तुमचं वॉशरूम येत आहे. आणि जसं आपण सेकंड बेडरूममधून बाहेर आलो, समजा तुम्ही ते डायनिंग स्पेस केलाय, सो त्याच्यासोबतच तुम्हाला इथे पावडर रूम भेटत आहे. सो तुम्हाला हँड वॉश वगैरे करायला दुसरीकडे जायची गरज नाही आहे, शेजारी ते इथे राहणार आहे. सो इथेही आपलं वॉशरूम येईल. त्याचबरोबर आता आपण फायनल बेडरूम, थर्ड बेडरूम बघूयात. जसं आपण एंटर करू तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमचा बेड ठेवू शकता. खूप प्रशस्त अशी बेडरूम आहे. समोर मस्त टीव्ही करू शकता. आणि त्यासोबत इथे आहे आपली सेकंड बाल्कनी. पहिली बाल्कनी आपली लिव्हिंग एरिया सोबत होती. दुसरी बाल्कनी ही आपली मास्टर बेडरूमला आहे. आणि मास्टर बेडरूमला इथे समजा तुम्ही बेड केला, त्याच्या ऑपोजिटला इथे वॉकिंग क्लोजेटची स्पेस आहे. सो हे तुम्ही पूर्ण स्पेस वॉकिंग क्लोजेट म्हणून यूज करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपला अटॅच वॉशरूम आहे. वॉशरूम तुम्ही एकदा बघा. ह्या फ्लॅटचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण की फ्लॅटच इतका स्पेशियस आहे. सर हे जी तुम्हाला अधिक माहिती हवी आहे, हे जी साईट व्हिजिट करायची असेल तर आम्हाला कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा. तुम्हाला याची सर्व माहिती आणि साईट व्हिजिट करता येईल. त्याचबरोबर तुम्हाला ह्या प्रोजेक्टचा 4 BHKचा फ्लॅट बघायचा असेल तो व्हिडिओमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तोही फ्लॅट बघू शकता. टिल देन धन्यवाद. जय महाराष्ट्र.